एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। दयावान ग्रुपतर्फे बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वडरगल्ली येथे 350 बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप दयावान ग्रुपतर्फे करण्यात आले। सोलापुरातील बांधकाम कामगारांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी विनायक विटकर व मित्र परिवाराच्या वतीने महिला भगिनीसाठी संसारोपयोगी साहित्य कामगारांना मोफत व घरपोच देण्याचा उपक्रम घेतला आहे। तो स्तुत्य उपक्रम असून भविष्यात बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सदैव विनायक विटकर यांच्या पाठीशी असेल असे आवाहन माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। त्याप्रसंगी माजी नगरसेवक विनायक विटकर, सामाजिक कार्यकर्ते राजू अवशेट्टी, कामटे विचारमंचचे योगेश कुंदर, युवा नेते अश्विन पात्रुळकर, देवीदास इरकल, वैभव मुद्दे, योगेश अलकुंटे, अनिल शिंगाडे, अमृत कंदरगावकर, नागेश अलकुंटे, सचिन अलकुंटे, पंकज विटकर, मनोज विटकर, विनायक कुलकर्णी, अनिकेत विटकर, निलेश यंपुरे, नागेश कंदरगावकर, सुनील यंपुरे आदी दयावान ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते। तर आमचे आणि विनायक विटकरची बहिणी आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आवास योजनेमधून आणि कामगार बांधकाम कामगार योजनेतून आपण अटल बिहारी वाजपेयीचं आवास योजना जी आपण चालू केलेल्या दैन्यात ज्यात आता विनायकजी म्हणत होते की आमच्या भागातून 200-250 लोकांची नोंद झालेली आहे। मी खरंच त्यांचाही कौतुक करतो की आपण जेव्हा सुरुवातीला नोंद करायचं होतं तेव्हा मी त्यांना म्हणत होतो तुम्ही त्यांचं नोंद करा बांधकाम कामगार म्हणून, त्यावेळी 75,000 रुपयामध्ये तुम्हाला घर मिळत होतं। केवळ 75,000 भरले की तुम्हाला एक 1 BHK देत। आता थोडं आपण बघितलं आता 7-8 वर्षापूर्वी जर चालू केलेलं त्याची किंमत आता दुप्पट होणारच आहे, त्यामुळे ते परवडणार बी नाही त्याला बांधकाम करायला। पण एक प्रकारचं चांगल्या रीतीनं बांधकाम करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो। मी सातत्यानं तिथं व्हिजिट करत असतो। आपल्याला एक चांगलं घर मिळावं, एक 1 BHK का होईना आपल्याला एक लहानसं घर स्वतःचं घर असावं, यासाठी आपल्याला पंतप्रधान योजनेतून 1 लाख रुपये मिळतात। राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्याकडून 1.5 लाख रुपये त्याला अनुदान आहे आणि आपल्याला बांधकाम कामगारांकडून 2 लाख रुपये आणि तुमचे 75 असं होऊन ते घर बांधलं जाणार आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींचा लाभ मिळवून देण्याच्या सातत्यानं आपल्या नगरसेवकांनी मदत केलेली आहे। याबद्दल आपल्याला सगळ्याला मी या येणाऱ्या आपल्या या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं एकोणीसला रक्षाबंधन आहे, पण 17 तारखेपासून आपल्या खात्यावर मुख्यमंत्र्यांनी पैसे टाकायला चालू होणार आहे। म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर, आमदारवर, खासदारवर सातत्यानं तुम्ही ठेवत आला। या भागातून जेव्हा या आपल्या प्रभागातून जेव्हा मतदान होतात तेव्हा आम्ही सगळ्या मतदानामध्ये नगरसेवकाचा होते, आमदार असू दे, खासदार होते, आपलं सहकार्य फार मोठ्या प्रमाणात असतो, आपला आशीर्वाद असतो। यापुढेही आमच्या पाठीमागे आशीर्वाद आपलं सहकार्य ठेवावं एवढंच विनंती करतो आणि